परीक्षेत पेपर फुटी होत असते। मात्र या सरकारचे याकडे लक्ष नसल्यामुळे सरकार खोटे आश्वासन देत आहेत। विधान भवनाच्या पायऱ्यावर सरकारच्या विरोधात यामुळे आंदोलन करण्यात आले। काय दिवे लावले? पेपर फुटी झाली। काय दिवे लावले? पेपर फुटी झाली। काय दिवे लावले? बेरोजगारी वाढली। काय दिवे लावले? बेरोजगारी वाढली। काय दिवे लावले? बेरोजगारी वाढली। काय दिवे लावले? पेपर फुटी झाली। 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 काय दिवे लावले? बेरोजगारी वाढली। काय दिवे लावले? बेरोजगारी वाढली। काय दिवे लावले? बेरोजगारी वाढली। काय दिवे लावले? पेपर फुटी झाली। काय दिवे लावले? बेरोजगारी वाढली। काय दिवे लावले? पेपर फुटी झाली। काय दिवे लावले? बेरोजगारी वाढली। काय दिवे लावले? आणि सरकार याच्याकडे लक्ष देत नाहीये आणि याच्यामध्ये सरकार नुसते घोषणाबाजी करते। आज बेरोजगारांचे प्रश्न प्रचंड आहेत, बेरोजगारी वाढलेली आहे आणि त्याच्या निषेधार्थ आज पायरीवर आम्ही सर्व बसतोय आणि सरकारचं लक्ष वेधतोय। आज बेरोजगारांवर त्यांनी काम केलं पाहिजे, नाहीतर या देशामध्ये या राज्यामध्ये बेरोजगारांचे प्रश्न रस्त्यावर येतील आणि मग सरकारच्या हाताबाहेर हा विषय जाईल अशी परिस्थिती आज निर्माण झाली। पुण्यातल्या गणपती मंडळांवर गुन्हे दाखल केलेले असा फ्लॅग तुमच्या हातामध्ये आहेत, काय नेमका प्रकार आहे? मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की सगळे उत्सव हिंदूंचे आहेत आणि हिंदूंचे सण करत असताना निर्बंधपणे करा, जोरदारपणे करा आणि हे करत असताना आज कार्यकर्त्यांना गुन्हे दाखल झालेले आहेत आणि हे गुन्हे त्वरित मागे घ्यावेत, नाहीतर ज्यांनी घोषणा केली त्यांना याला जबाबदार धरून त्यांच्या अशी आमची मागणी आहे।